अहिल्यानगरमध्ये पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांच्या उपस्थितीत उद्योजकांची बैठक पार पडली। या बैठकीत विखे यांनी उद्योगांना प्राधान्य देणार असून गॅसची उपलब्धता होणार असल्याचं देखील म्हटलंय। बैठकीसाठी जिल्हाधिकारी, पुरवठा अधिकारी, औद्योगिक वसाहत क्षेत्र अधिकारी, बीपीसीएलचे अधिकारी आणि उद्योजकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता। उद्योजकांनी गॅसमुळे उद्योगावर होत असलेला परिणाम आणि कामगारांच्या स्थलांतराचे प्रश्न उपस्थित केले। यावर लवकरच तोडगा निघणार असल्याचं विखे यांनी सांगितलंय। आपण काही त्याच्यातून कशा पद्धतीने पूर्ण करता येईल त्याचा आम्ही आज विचार केलाय। परंतु कामगारांच्या दृष्टीने ज्या कामगारांच्या कॅन्टीन आहेत त्यात सुद्धा पूर्ण मधल्या काळामध्ये बंद झाला होता, तो आता आपण पुढे सुरू करतोय, त्यामुळे कामगारांची अडचण दूर होईल। उद्योगाला मग कशा पद्धतीने मदत करता येईल, आता पाईपलाईन काही आपल्या एमआयडीसी मध्ये पेट्रोलियम नॅचरल गॅस त्याच्या पाईपलाईनचं काम काहीतरी अपुरा आहे। ते मला वाटतं हे सगळे काहीतरी प्रोसिजरल पार्ट होता, काही कार्यपद्धतीमध्ये काही त्रुटी होत्या। तर मी स्वतः त्यांचे अधिकारी, मान्य जिल्हाधिकारी, आमचे एमआयडीसीचे आरओ यांनी त्या कामाला ताबडतोबीने प्राधान्य देऊन ते काम करण्याची सूचना दिलेल्या आहेत।